राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध। आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा। आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध। टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील, मोबाईल नंबर 9860 55 41 51 व 77 98 91 09 91। या मोर्चासाठी उपस्थित असलेले या पठार भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या परिसरातील सर्व ग्रामस्थ, ज्यांच्या माध्यमातून खरं तर हा आजचा रस्ता रोको या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय, ते आमचे मित्र अमोलभाऊ कुरकुटे, प्रमोद असेल, बाकी त्यांचा सर्व मित्र परिवार। खरं तर आपण सर्वांनी एका गोष्टीचं अभिनंदन केलं पाहिजे की अमोलला आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून किंवा या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ आपल्या सर्वांना खरं तर आली, त्यांनी तो पुढाकार घेतला। त्याबद्दल या दोन्ही तिन्ही कार्यकर्त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं, कारण की या रस्त्याला त्यांना जायचं नाही। आमच्या सारखे देखील सुद्धा पदाधिकारी कायम या भागामध्ये येत असताना जितका त्रास तुम्हाला होतो तितकाच त्रास देखील सुद्धा आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना होत असतो। आणि म्हणून मगाशी अमोलनं जे सांगितलं की बाबा या मोर्चामध्ये सहभागी होताना आमची भूमिका काय आहे की जसं तुम्ही प्रवास करता, तुम्हाला जसा त्रास होतो तसाच देखील सुद्धा आम्हाला सुद्धा त्रास होतो। आम्हाला सुद्धा 4-4 महिन्याला आमच्या गाडीचे टायर खोलावे लागतात, आमच्या वरगाड्या ढिल्या होतात, आम्हाला देखील सुद्धा तो त्रास आहे। आणि म्हणून त्या संतापापोटी आपण सर्वजण या आंदोलनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर मी जास्त वेळ बोलणार नाही, उशीर खूप झालेला आहे, माझ्या नंतर 1-2 कार्यकर्ते बोलणार आहे। परंतु एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की एखादा रस्ता केल्यानंतर त्याला एक महत्वाचा पिरियड असतो, 2 का 5 वर्ष मला या रस्त्याचा पिरियड असेल, आणि त्या पिरियड मध्ये रस्ता केल्यानंतर त्या संबंधित एजन्सीला, संबंधित ठेकेदाराला एक देखभाल दुरुस्ती असते की बाबा आज हा रस्ता जर सुरू केला तर आजपासून पुढे 5 वर्ष हा रस्ता तुझी जबाबदारी आहे। एक जरी खड्डा पडला तर त्या ठेकेदारानं, त्या एजन्सीनं तो रस्ता क्लिअर करून गेला पाहिजे, अशी जबाबदारी त्या एजन्सीची, त्या ठेकेदाराची त्या टेंडर प्रक्रियेमध्ये, त्या वर्क ऑर्डर प्रक्रियेमध्ये असताना देखील सुद्धा 2 जबाबदारी असतात। एक तर हा रस्ता केल्यानंतर तो खराब होऊ नये म्हणून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी उभं राहून तो काम त्या रस्त्याचं चांगलं करून घ्यावं, आणि ते काम जर चांगलं झालं तर 2-5 वर्षामध्ये देखभाल दुरुस्तीमध्ये तो रस्ता जर खराब झाला तर त्या ठेकेदाराला हा रस्ता करून द्यावं, अशा प्रकारची तरतूद असताना सुद्धा जर रस्ता खराब होत असेल तर मला वाटतं पहिला चुकीचा तो पीडब्ल्यूडीचा अधिकारी असतो, आणि दुसरी चूक मला वाटतं त्या ठेकेदाराची असते। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आज 2 माणसं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं दोषी आहेत, 2 माणसं आरोपी आहेत। पहिलं चुकलं त्या संबंधित अधिकाऱ्याचं, तर त्याने काम चालू असताना जर ते काम चांगलं करून घेतलं असतं तर कुरकुटवाडीचा रस्ता खराब झाला नसता। दुसरी गोष्ट, त्या ठेकेदाराकडून 2 रुपयाची टक्केवारी जर अधिकाऱ्याने जर घेतली नसती तर त्या ठेकेदारानं सुद्धा मला वाटतं रस्ता चांगला केला असता। आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये हे सर्वात पद्धतीने चालू आहे, जसं एखादा कायदाच तयार झाला की काय, का ठेकेदारांनी संबंधित अधिकाऱ्याला नियमाप्रमाणे ती टक्केवारी द्यायचीच, ती द्यावीच लागते, असा एखादा कायदाच तयार झाला काय, अशी परिस्थिती सगळीकडे तयार झालेली आहे। म्हणून अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे, अधिकाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकांमुळे या मतदारसंघातले मित्रांनो सगळे रस्ते, म्हणजे बोट्याचाच रस्ता खराब झाला असा नाही, मतदारसंघामध्ये सगळे रस्ते खराब झाले। त्याला कारण पीडब्ल्यूडीचे जे काही अधिकारी आहे
ते संबंधित ठेकेदारांकडून नको त्या गोष्टींची मागणी करतात, नको त्या गोष्टी घेतात, म्हणून ठेकेदार या रस्त्यांचं दर्जेदार काम करत नाही. ठेकेदारानं किती चांगलं काम केलं तरी त्या ठेकेदाराला ह्या अधिकाऱ्यांना टक्केवारी मी जाहीर सांगतो की द्यावीच लागती. ठेकेदारांना जर अधिकाऱ्याला पैसे जर दिले नाही तर त्या ठेकेदाराचं बिल अधिकारी देत नाही. आणि म्हणून हे सगळा रोष या आपल्या सगळ्यांचा या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यावर आहे. आणि म्हणून इथे जे काही पीडब्ल्यूडीचे अधिकारी मी या ठिकाणी उपस्थित आहे, आमचं क्लिअर कट या सगळ्या अधिकाऱ्याला आमचं सांगणं आहे, आमच्या गावातला, आमच्या टॅक्स मधून, आमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या प्रश्नातून हे रस्ते होतात, तुमच्या पगारातून हे रस्ते होत नाही. आणि म्हणून ज्या दिवशी या रस्त्याचं काम झालंय तर आतापर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पीडब्ल्यूडीची आहे. खड्डे असो अगर नसो आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही. रस्ता खराब झालाय हे क्लिअर कट आहे. आणि म्हणून आता तुमची जबाबदारी आहे की या रस्त्याला पैसे कुठून आणायचे ते तुम्ही ठरवा. या रस्त्याला फंड कसा उभा करायचा हे पीडब्ल्यूडीने ते तुमच्या पद्धतीने ठरवायचं. आम्हाला हा रस्ता क्लिअर कट चांगला झाला पाहिजे का तो अजून देखभाल दुरुस्तीमध्ये आहे. जर रस्ता देखभाल दुरुस्तीमध्ये असताना जर तो खराब होत असेल तर पहिले आमच्या दृष्टीने चुकीचे हे अधिकारी आहेत. आणि म्हणून तुम्ही काही करा, हा रस्ता चांगला झाला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा. नाही तर उद्या आंदोलन बिंदोलन आंदोलन केलं हा भाग सोडा, पण तो अधिकाऱ्याने देखील सुद्धा ग्रामस्थ म्हणून आम्हाला त्रास होतोय म्हणून तुमच्यावर गुन्हे आम्ही दाखल करू. आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, कारण ही तुमची चुकीची गोष्ट आहे. तुमच्या गोष्टीमुळे हा रस्ता खराब झालेला आहे. आणि म्हणून मगाशी कोणतरी बोलत होतं की आम्ही ना घरके ना घाटके, ही वस्तुस्थिती आहे. तुमचा हा भाग आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडलेला हा भाग आहे, परंतु तुमचा येतो संगमनेर तालुका, संगमनेरवाले तुमच्याकडे लक्ष देते नाही आणि आमच्याकडचे सुद्धा इकडे लक्ष देते नाही. मी काही वर्षांपूर्वी सावरगाव गुन्ह्यात गेलो होतो, तिथे असंच एका कार्यक्रमात मी सांगितलं होतं, ह्या भागातला आमदार जो आपण निवडून देतो त्या आमदाराला तुम्ही एक आठ टाका. उद्या तो कोणी असू द्या, लांबटे असू द्या, पिचड असू द्या, मारुती मेघा असू द्या किंवा अशोक अमित बांगरे असू द्या, या सगळ्या आमदारांना तुम्ही एक गोष्ट सांगितली पाहिजे की 50% तुमचा आमदार निधी आमच्या पठारात हा खर्च झालाच पाहिजे, त्याशिवाय पठारातले रस्ते होणार नाही. ज्याला आमदार व्हायचे किंवा ज्याला तुम्ही आमदार केलंय याच्या कोणी बांधूनच घ्या. तर आमच्या वरच्या भागामध्ये शंकर बाप्पा, आदिवासी उपयोजना, डोंगरी विभाग या अशा वेगवेगळ्या विभागातले पैसे येतात, तो पठार भागामध्ये त्या योजना तुम्हाला लागू होत नाही. म्हणून पठार भागाचा विकास करायचा असेल तर आमदार निधी 50% तुमच्या पठार भागामध्ये जोपर्यंत खर्च होत नाही तोपर्यंत आपले रस्ते, आपले मूलभूत प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. आणि म्हणून अत्यंत महत्वाच्या प्रश्नामध्ये हे आंदोलन आपण सर्वांनी उभं केलं. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या हातात ही गोष्ट आहे. देखभाल दुरुस्ती तुमच्याकडे एकच पर्याय आहे, एक तर त्या आधी ठेकेदाराकडून हा रस्ता क्लिअर करून घ्या, नाही तर उद्यापासून हे सगळे लोक तुमच्या विरोधामध्ये तुमच्यावर गुन्हे दाखल करतील. अशा प्रकारचा निर्णय हे सगळे लोक घेतील. आपण ह्या आंदोलनासाठी अत्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मोठ्या कुरकुटवर या रस्त्यासहित पीडब्ल्यूडीचे अधिकारी सगळ्या रस्त्यांचे सर्वे करा. ज्या ज्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती शिल्लक आहे, जो ठेकेदार त्या देखभाल दुरुस्तीचं काम करत नाही त्या ठेकेदारानं तुम्ही कारवाई करा. आतापर्यंत एकही असं उदाहरण तुम्हाला सापडणार नाही की पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला. असं आढळलं का कधी? आढळलंय का कधी? ही जर त्याची जबाबदारी असताना जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर तुम्ही त्याच्याकडून काहीतरी घेतलंय हे मला कळतं, पण तो लोकांना सुद्धा आम्हाला सांगावं लागेल की हे लोक ठेकेदाराकडून पैसे घेतात म्हणून रस्ते खराब होतात. आणि म्हणून ग्रामस्थांना माझी विनंती आहे की तुम्ही जागृत राहा. जेव्हा रस्ता झालाय तेव्हापासून पुढे 5 वर्ष यांची देखभाल दुरुस्ती असते. त्या देखभाल दुरुस्तीमध्ये याने जर रस्ता जर नाही केला तर दोन्ही हे माणसं आपल्या दृष्टीने आरोपी आहेत, ते गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. इथला जो इंजिनियर आहे पीडब्ल्यूडीचा जो काय वर्ग 200 जे काय अभियंता असतील मला त्यांना सांगणं आहे, तुम्ही ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये तातडीने उपाययोजना करा, नाही तर पुढच्या 4 दिवसामध्ये आम्ही एकनाथ शिंदेकडे जाणार आहे, तुमच्यावर निलंबनाची कारवाई करा यासाठी मारुती मेघा पत्र देईल. सामान्य ते काम होईल. हा रस्ता तुम्ही समजून घ्या, हा रस्ता देखभाल दुरुस्तीचा आहे. म्हणजे समजा मी मोटरसायकल जर घेतली तर कंपनी गॅरंटी देते 6 महिने 2 वर्षाला काही जर झालं तर ती बदलून भेटेल. तसंच रस्त्याचं आहे. हा रस्ता झाल्यानंतर या रस्त्याला देखभाल दुरुस्ती आहे. जर रस्ता खराब झाला तर ही जबाबदारी कोणाची? या पीडब्ल्यूडीची का एजन्सीनं
ते काम करून घ्यावं। आता जे खड्डे पडले हे पडायलाच नको होते, असं काम पीडब्ल्यूडीने करायला लागत होतं। मला सांगा साहेब, हा रस्ता खराब झालाय का नाही? झालंय ना, आम्हाला दिसतोय, तुम्हाला दिसतोय। मला एक असं उदाहरण दाखवा का या मतदारसंघातला रस्ता खराब झालाय म्हणून तुम्ही ठेकेदारावर गुन्हा दाखल केलाय का? एखादा दाखवा, केलाय का? मला सांगा, या लोकांना हा रस्ता खराब आहे ना, मग तुम्ही आता 2 दिवसांना खड्डा भरणार होते, हे खड्डे पडून वर्ष झालं या रस्त्याला, तुम्ही हे खड्डे का बुजवले नाही? मग आलं लक्षात? त्याच्यामुळे हे तुम्ही फालतूपणा आम्हाला सांगूच ना केलं, हे सामान्य प्रस्ताव जाईल आणि ती झटोपट होईल आणि मग पैसे येतील आणि आमचं धमकं होईल। तुम्ही त्या ठेकेदाराला पाठीशी घातलंय, त्या ठेकेदाराला तुम्ही गुन्हा दाखल करा, त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाका, त्याच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेऊन हा रस्ता तयार करा, आम्हाला काही घेणं देणं नाही। हे पैसे येईल आणि तेव्हा तुम्ही आम्हाला काही तर काय असं काय येणे समजू नका। तुम्ही त्या ठेकेदाराला सांगा हा रस्ता क्लिअर असं गुळगुळीत करून देशील का, तर आम्ही तुमच्या गुन्हा दाखल करू का तुमच्या चुकीच्या धोरणामुळे हा रस्ता खराब झाला? बरोबर आहे की नाही? जितका ठेकेदार दोषी आहे ना, तितकाच पीडब्ल्यूडीचा अधिकारी या रस्त्यामध्ये दोषी आहे। याने पैसे खाले नसते ना, त्या ठेकेदाराने झक मारून चांगला रस्ता केला असता। बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे हे 2 दिवसांनी खड्डे भरण्यापेक्षा तुम्हाला आता पण सुचत नव्हतं का? काल परवा 2 दिवसापूर्वी हे पोरं निवेदन घेऊन येत होते, रस्ता रोको होणारे, वरून त्यांना दम देतात, वरून त्यांना नोटीस देतात, तुमच्यावर कारवाई करू। तुमच्यात हिंमत असताना त्यांच्यावर कारवाई करा, आम्ही तुम्ही कसं काम करा आम्ही पाहतो। त्यांच्या स्वतःसाठी काय रस्ता रोको करत नाही। मारुती भाऊ 15 दिवस जर खड्डे नाही काळ फासू आम्ही, आणि म्हणून तुम्ही त्या ठेकेदाराला ते काय करायचं तुम्ही ठरवा, त्याला नंतर तुम्ही एखादं टेंडर द्या, त्याला आता हा रस्ता किती किलोमीटरचा हे लोक कसं सांगतील, त्याच्याकडून रस्ता करून घ्या। अजय भाऊ, उद्या जरी एखादा मंत्री जर आला तर हे अधिकारी एखाद्या ठेकेदाराकडून काम करून घेतात ना, ते टेंडर का त्या रस्त्यात का लगेच टेंडर होतं का? आणि आमच्या नरेंद्र मोदी आले निवडण्याला, तो रस्ता प्लॅनला नव्हता, त्याचं टेंडर नव्हतं, त्याला पैसे नव्हते, तरी तो रस्ता करून घेतला। मी तुम्हाला सांगतोय बघा, आता आज संगमनेरला मंत्री उदयजी सामंत साहेब संगमनेरला गेले, आम्ही 8 दिवसांनी एखाद्या मंत्र्याचं सभा लावले ना बोट्याला, तर रस्त्याचं टेंडर नसताना यांना तो रस्ता करणे, या मंत्र्याला खड्डे दिसले नाही पाहिजे, ठेकेदाराकडूनच करून घेतात आणि मग नंतर ठेकेदार म्हणतात तुला एखादं काम आहे ऍडजस्ट करून देतो। आमची स्पष्ट भूमिका आहे, त्या ठेकेदार तुम्ही आता सांगा, तुम्ही 10 वर्षांनी त्याला ठेका द्या, आम्हाला काही घेणं नाही, पण ज्याच्याकडे देखभाल दुरुस्ती आहे त्याला झक मारा, सांगा इथं रस्ता करून द्यावा आमचं म्हणणं। तुम्ही सांगा काय सांगायचं? हे 2 दिवसांनी खड्डा भरवण्यापेक्षा आपल्या लक्षात आलं आता रस्ता आहे ना मंत्र्यांसाठी, आपल्यासाठी नाही, मंत्र्यांसाठी रस्ता आपल्यासाठी नाही। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।